थोडं चरित्र सांगायचं कोणाचं, नाथ महाराज आणि आपला अनुभव सांगतात. नाथ महाराजांना जो काही परमार्थामध्ये अनुभव आला तो अनुभवही आले अंगात. तुका म्हणे कोणी सांगितलं कोणता अनुभव आला अवघे चित्र लोक. आपला बराचसा भाग होऊन गेलेला होता त्याच्याकडे. तेव्हा त्यांच्यावरती दत्तात्रयाची आणि जनार्दन स्वामीची काय झाली त्याच्याला त्यांना जो अनुभव आला तो असा वाक्याचा आणखी हे सांगितल्यानंतर प्रतिपाद्य विषय असतो. कोणता भावार्था नंतर काय करतो तो प्रतिपाद्य विषय मुद्दे पाडायचे आणि त्याचं काय करायचं विवरण करायचं. मग कोणता मुद्दे तो प्रत्येक माणसाला कशाची इच्छा आहे त्यालाच मोक्षाचं म्हणतात. सकल दुःखाची निवृत्ती हे मोक्षाच्या शास्त्रामध्ये साधन कोणतं सांगितलेलं आहे काय? मोक्षाचं साधन ते ज्ञान कोणाजवळ असते? संतांच्याकडे असते. आता इथे प्रश्न होत असतो जीवाचं स्वरूप आहे सद्रूप चिद्रूप आणि सूर्याला कुठे प्रकाशाची इच्छा असते का? ज्ञान आहे जीवाचं काय? पुन्हा ज्ञानाची अपेक्षा करा हा प्रश्न आहे. ज्ञानालाच कुठं ज्ञानाची इच्छा होत असते का? जीवाचं स्वयं प्रकाश रूप आहे आणि त्याला मोक्ष करता कोणाची इच्छा आहे? ज्ञानाची इच्छा आहे. ज्ञानाला ज्ञानाची इच्छा असते का? मला ते कशाने होत असते? भ्रमामुळे होते. हा कशामुळे? वेदांत शास्त्रामध्ये भ्रम. सूर्याला कुठं आणि प्रकाशाची इच्छा होते का? त्याप्रमाणे आत्म्याला याची इच्छा होत नाही. भ्रमामुळे होत असते. भ्रम तरी का व्हावा? कारण जीव आपल्या स्वस्वरूपाला विसरतो. देहालाच काय म्हणतो? देहाला मी म्हणणे काय? मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे, जन्मणार आहे, मरणार आहे वगैरे आधी करून जीवाला आणि अभ्रम होत असतो. त्याच्यात सांगायचं पुन्हा अभ्रम तरी होतं तरी कोणाला चैतन्याला होत तेव्हा जीव स्वरूपामध्ये भ्रम कोणाला होता? जीवाचं स्वरूप काय आहे? चैतन्यधिष्ठानं लिंगदेहश्च इच्छाया लिंगदेहस्थो तत्संगोती बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला 3 मिळून काय होतं? त्याच्यात भ्रम कोणाला होतो? बुद्धीला होतो का? बुद्धी जड स्वरूपाची आहे. जडाला कुठं ज्ञान असते का? तुमचा विचार सगळं आहे. महाराज चैतन्याला होते का? असंग स्वरूपाचा आहे. भ्रम कोणाला होतो? आवाज. आणि तो आवाज कोणाचा आहे? चैतन्याचा आहे. चेतनात्व आहे. त्या आवाजाच्या काही अवस्था असतात. विचारसागरामध्ये चांगला ब्रह्मज्ञानोपयोगी कसं आहे? महाभारताच्या अवस्था ज्ञान भ्रम कोणाला होतं? त्याच्यात 7 अवस्था झाले. अज्ञान, आवरण, अज्ञान कोणाला म्हणतात? आपल्या स्वरूपाविषयी याची तुझी माहिती नसते याला काय म्हणायचं? अज्ञान. हे अज्ञान गप्प बसत विपरीत रूपाने प्रगट होते. 2 अवस्था
आवरण आणि विक्षेप मध्ये आवरण घालतात. अंधार आहे ना, अंधार पदार्थामध्ये काय घालतात. जसं स्वस्वरूपामध्ये अज्ञान काय घालतात. आणि पुढे विक्षेप म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देह, त्या देहाच्या ठिकाणी असणारा अभिमान, त्या अभिमानामुळे गुणाने नाना प्रकारचे दुःख, याला विक्षेप म्हणतात. काय बोलतात काही पुढे परोक्ष अपरोक्ष शास्त्रावरून जेवताना महावाक्य आणि दुसरं कोणतं अवांतर वाक्याने आपल्याला महावाक्य परोक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान? अवांतर वाक्य परोक्ष ज्ञानाला कारणीभूत आहे. ब्रह्म आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद सर्व आहे वगैरे आदी याला परोक्षाचं म्हणतात. पुढे अपरोक्ष ज्ञान कोणामुळे महावाक्य किती आहे? महावाक्य म्हणजे 2-4 हात लांब आहे. 2 अक्षर आहे तिथे. प्रज्ञानम, प्रज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानेक्षते शृणोतीराम. पुढे महावाक्याने ते ब्रह्म दुसरं तिसरं कोण आहे? तुमच्या चर्चागृहामध्ये एक अडाणी मुलांची गोष्ट सांगितली आहे. पाठी जाय का तुम्हाला? काही पोरं निघाले आपले कुठेतरी सहली करणार. मध्यंतरी ओढा लागला. ओढ्याला काय आलं होतं, सगळं त्याच्यावरून निघायला लागलं. 10चे 10 बाहेर पडले. पण त्यांना प्रमाद झाला आपल्यातला कोणी मिळाला. म्हणून चौकशी करायला सुरुवात केली. आहे 10 मरणारा सोडून वस्तूचा आपल्याला सोडून बसतो. निश्चय कोणता करतो? एक मेला 90 आहे. किती परिणाम काय झाला? रडायला लागले ना. तर असतं मनुष्य आला. त्यामुळे एक अडचत का म्हणजे बाबा आमच्यातला एक पुरात म्हणून काय झाला. म्हणलं किती जण होते ते? म्हणलं 10 जण होते. त्याने मोजले किती जण आहेत. रडतात का? ते कारण लक्षात आपल्याला सोडून मोजत होते. ते चूक कोणाच्या ध्यानात आली. मग त्याने सांगितलं 10वा नाही अगोदर 10वा आहे. कोणतं ज्ञान? जरा 7 झाले. म्हणलं म्हणलं कुठं आहे महाराज, कुठं आहे महाराज? आणि तुम्हाला दाखवतो की त्याला हाका मारला इकडे. आता कोणतं ज्ञान झालं? रडणं काय पडलं? आनंद झाला. तसं काय परोक्ष ज्ञान कोणाला होते? अवांतर ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे. अपरोक्ष ज्ञान कोणाला होते? ते ब्रह्म दुसरं तिसरं नसून कोण आहे? सद्रूप चिद्रूप आहे ना. तमेव विदित्वात् एकमेव द्वितीयं ब्रह्म सत्यम तत्त्वमसी. असल्या प्रकारचं जे तत्व आहे बरं का, ते गुरुजी कोणाला श्वेतकचूला सांगणार. उपनिषदामध्ये कठोपनिषदात त्याला अपरोक्ष ज्ञान होतात. अपरोक्ष ज्ञानामध्ये विषयाचा आणि तत्वाचा संबंध आलेला असतो. आहे रूपाने कळतो त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आणि ज्याच्यामध्ये भेद निवृत्त होत असतो त्याला बोलते मग अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर काय फायदा आहे? शोकाची काय होते?
शोक शोक कशाला म्हणणार? अरे अर्जुन चांगला दिसतो, हातात बाण आहे, आणि बाण कशामुळे ठेवून दिला खाली? मोह शोक म्हणणार ना. मनुष्य कर्तव्य परात्मक कशामुळे होतो? अभ्यास काय करत नाही? जाऊ दे. शोक तर किती अवस्था आहे बा. एखादं प्रेत बाहेर काढते, सगळे रडायला लागते. ते शोकाची परिणत अवस्था आहे. पण शोक नावाची वस्तू प्रत्येकाच्या ठिकाणी आहे का? कर्तव्य परात्मक होणं याला शोक म्हणतात. अर्जुन युद्ध करताना क्षत्रियाचं युद्ध करणं हे काय? कर्तव्य टाकून देऊन काय करतो? शोधच्या नावावर शोक म्हणजे कसं घडलं? देहबुद्धीमुळे सर्व शोक आहे ना. अपरोक्ष ज्ञानामध्ये देहबुद्धी जाऊन कोणती बुद्धी येते? आत्मबुद्धी. त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. देहातून मुक्ती स्वरूप आहे. देहाच्या धर्माचे आपला काही संबंध नाही. यालाच म्हणा शोकाची. मग तो आहे तरी कोण? शोकाची आणि पुढे आनंद आणावा लागत असतो. मूळचा आहे आनंदाचं स्वरूप कोण आहे? कोणत्या भावाला प्राप्त झाला? हा जो ब्रह्मास्मित्य अनुभव होते. एकदा का आपल्याला आपलं स्वरूपाचं अज्ञात पश्चात सर्व ब्रह्म नाही का सुनेचे सुभाग्य समनाम ब्रह्म त्याची अभिव्यक्ती होत असते. मात्र ब्रह्म हे परिचिन्न राहिलं, आनंदाचा व्यापक झाला. व्यापक आनंदावरती या अवघे चित्र लोक आता दुःख नावाची वस्तू काय झाली? सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधार नावाची वस्तू काय झाली? माझं सगळं काय आहे? सूर्य असताना कुठं अंधार येत असतो? सूर्याच्या ठिकाणी अंधकाराचा कोणता अभाव? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा कोणता अभाव? आता आनंद समजा माझा काय सगळा आनंद आधी आनंद रे. सामान्य आनंद आहे तो आपल्याजवळ ठेवतो का सगळ्या जगाला देतो? सूर्य आपल्याजवळ ठेवतो असतो का? जगातला अंधकार असतो. म्हणून ही सातवी अवस्था कोणती अवस्था? कोणती सातवी अवस्था आहे? आनंद स्वरूप. या अवस्थेला प्रत्येक उभे चित्र लोक अवघाचे संसार. पण अगोदर काय पाहिजे? मी ब्रह्मा या मुद्द्यावरती आला. आलो ब्रह्मास्मित्य अनुभव. मग श्री गुरु म्हणा किंवा काही म्हणा ते काय आनंद आनंद देत असतात. कसवाच्या आनंदाची अभिव्यक्त करतात नाही का? सीमापणा मेंढीला आणून दिला का मोठा सीमा होतात. मग मोठा स्वरूप आहे. आणि तोच आनंद कोणाला काय करतात? वाटतात. उभे चित्र लोक तुका म्हणे खातो चांगला बघ. त्या ज्ञानाची 5 फल आहे का? ज्याला अप्रोक्षत्वाने ज्ञान झालं त्याची 5 ज्ञान रक्षा. एक तर विसंवादाभाव, दुःखाभाव आणि आनंदाची व्याप्ती. तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान रक्षा होतो. एकदा आणखी ज्ञान झाल्यानंतर विपरीत भावना कधी उत्पन्न होत नाही. मी देह आहे, मी मनुष्य आहे या बोधावर येत नाही. एकदा लग्न झालं म्हणजे काही मी जाऊ दे आपले त्याचे लग्न झालं
त्याला सोडून आणण्याच्या बोलावरीची खाली काही नाही. रावणाचा दृष्टांत सांगितला माझं कुंभकर्णाचा गंध बांधून नावाचा आहे आणि त्याला त्याचं धरायचं हे करायचं ते मारायला त्याला सांगितलं म्हणलं रावणाचा म्हणा कोणाचा नाही तुला सोडून देतो तुम्ही म्हणलं जमणार नाही मरायची वेळ आली बरं म्हणलं नेहमी म्हणू नको एकच वेळ कोणाला रामाचं बंद केलं रावणाचं बंद केलं मग एखाद्या पतिव्रता व्हायला सांगितलं तुम्ही म्हणलं तुमच्या पतीला माझा पती म्हणतात एखाद्या वेळेस थोड्या वेळ करतात विपरीत भावना होत देहाला निवांत नाही कोणती भावना आणि यथार्थ स्वरूपाला मिळाले ज्ञानाचा परोक्ष अनुभव आहे. मग एकदा या आनंदावर झाल्यानंतर अवघे इतर लोक विद्या विनय संपन्न परिच्छिन्न मग तो बदले अनुरेण या तो कधी शरीराने आकाश एवढं झाले बोधा नाही अशा बोधावर झाल्यानंतर दुःख ते कैसे गोड भंग आहे. दोन भंग झाले की तिसरं कधी उद्या तिथे